नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची 26 एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालय भरतीचा शिपाई हमाल लिपिक या पदाचा पेपर होणार आहे। तर त्या अनुषंगाने आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026 मध्ये कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, 9व्यांदा। तर निर्मला सीतारामन यांनी पहा 2019 पासून सलग अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केलेली होती, जे की त्यांनी पहा 2026 पर्यंत त्यांनी एकूण 9 वेळा अर्थसंकल्प हा सादर करण्याचा टप्पा गाठलेला आहे। तर त्या सलग 9व्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला अर्थमंत्री ठरलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 2, भारतातील पहिले पेपरलेस जिल्हा न्यायालय हे कोणत्या राज्यात बनलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, केरळ। तर भारतातील पहिले पेपरलेस जिल्हा न्यायालय हे केरळ या राज्यात बनलेले आहे। प्रश्न क्रमांक 3, माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, अण्णा हजारे। तर माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक हे प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे आहेत, जे की हे जे पुस्तक आहे माझे गाव माझे तीर्थ, तर हे अण्णा हजारे यांच्या आत्मचरित्रावर लेखन असून हे राळेगणसिद्धी गावाच्या विकासाचे अनुभव यामध्ये मांडलेले आहेत। प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे खंडपीठ महाराष्ट्रामध्ये कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, पुणे। तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे खंडपीठ हे महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये आहे। तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे खंडपीठ हे जे आहे तर ते प्रामुख्याने पहा आपल्या महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण आणि दीव आणि दादर आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामधील पर्यावरणाशी संबंधित प्रकरणाची सुनावणी करते। प्रश्न क्रमांक 5, ब्रिक्स शिखर परिषद 2026चे आयोजन हे कोणत्या देशात करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, भारत। तर ब्रिक्स शिखर परिषद 2026चे आयोजन हे भारत या देशात करण्यात येणार आहे। तसेच पहा रशिया या देशामध्ये 2024मध्ये ब्रिक्स शिखर परिषद ही आयोजित करण्यात आलेली होती। चीन या देशामध्ये पहा 2027मध्ये ब्रिक्स शिखर परिषद ही होणार आहे आणि ब्राझील या देशामध्ये 2025मध्ये ब्रिक्स शिखर परिषद ही आयोजित करण्यात आलेली होती आणि 2026मध्ये आपल्या भारतात होणार आहे। प्रश्न क्रमांक 6, स्वच्छता भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? तर स्वच्छता भारत अभियानाचे घोषवाक्य हे पहा ऑप्शन क्रमांक 3, एक कदम स्वच्छता की ओर। काय आहे? एक कदम स्वच्छता की ओर हे घोषवाक्य आहे। तर हे जे अभियान आहे स्वच्छ भारत, तर याची सुरुवात ही पहा 2 ऑक्टोंबर 2014मध्ये। कधी? 2 ऑक्टोंबर 2014 या दिवशी या अभियानाची सुरुवात ही झालेली होती। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लेणी आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, छत्रपती संभाजीनगर। तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लेण्या या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत। या जिल्ह्यामध्ये जागतिक वारसा स्थळांचा दर्जा असलेली अजिंठा आणि वेरूळ लेणी, तसेच संभाजीनगर लेणी, पितळखोर लेणी यासारख्या अनेक महत्त्वाच्या लेण्यासमूह या ठिकाणी आहेत, जे की बौद्ध, हिंदू आणि जैन शिल्पकलेचा समृद्ध वारसा या ठिकाणी दर्शवतात। प्रश्न क्रमांक 8, पितामह या उपाधीने कोणत्या भारतीय नेत्यास संबोधले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, दादाभाई नौरोजी। तर पितामह या उपाधीने दादाभाई नौरोजी या भारतीय नेत्यास संबोधले जाते। तसेच पहा महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता काय आहे? महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता या उपाधीने ओळखले जाते। फिरोजशाह मेहता यांना पहा मुंबईचा
सिंह या उपाधीने ओळखले जाते फिरोजशाह मेहतांना. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना पहा भारताचे लोहपुरुष, काय भारताचे लोहपुरुष या उपाधीने त्यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9, सिंधू संस्कृतीतील सर्वात प्रमुख बंदरगाह शहर पोर्ट सिटी कोणते होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 लोथल. सिंधू संस्कृतीतील सर्वात प्रमुख बंदरगाह शहर हे लोथल हे होते. जे की लोथल हे जे प्राचीन बंदर आहे तर ते पहा गुजरात या राज्यामध्ये आहे. कोणत्या? गुजरात या राज्यामध्ये असून लोथल हे जे बंदर आहे तर ते पहा भोगाव, कोणत्या? भोगाव या नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 10, लेक लाडकी योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. तर लेक लाडकी ही जी योजना आहे तर ते महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे. ही जी योजना आहे तर ती मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 11, गुरुकुंद आश्रमाची स्थापना ही खालीलपैकी कोणी केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुंद आश्रमाची स्थापना ही केलेली आहे. तर गुरुकुंद आश्रमाची जी स्थापना आहे तर ती 1935मध्ये, कधी? सन 1935मध्ये अमरावती या जिल्ह्यामध्ये. कुठे? अमरावती जिल्ह्यातील मोझरी या ठिकाणी. कुठे? अमरावती जिल्ह्यातील मोझरी या ठिकाणी गुरुकुंद आश्रमाची स्थापना ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेली होती. प्रश्न क्रमांक 12, इराणमध्ये वाढलेल्या तणावामुळे तेथील भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने कोणती मोहीम राबविलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 स्वदेश. तर इराणमध्ये वाढलेल्या तणावामुळे तेथील भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने स्वदेश ही मोहीम राबविलेली होती. तर विजय ही जी मोहीम आहे तर ती 1919मध्ये कारगिल युद्धाशी संबंधित आहे. कोणत्या? विजय ही जी मोहीम आहे तर ती 1919मध्ये घडलेल्या कारगिल युद्धाशी संबंधित आहे. कावेरी ही जी मोहीम आहे तर ती सुदान या देशामध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी कावेरी ही मोहीम राबविलेली होती. आणि गंगा ही जी मोहीम आहे तर ती युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी गंगा ही मोहीम राबविलेली होती. प्रश्न क्रमांक 13, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 विष्णू शास्त्री चिपळूणकर. तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते. तर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना ही पदवी देण्यात आलेली आहे. तर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कुणाला ओळखले जाते? पाणिनी कुणाला ओळखले जाते तर ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांना. कुणाला? दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 14, पेच व्याघ्र प्रकल्पास खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित नेहरू. तर पेच व्याघ्र प्रकल्प हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? नागपूर. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील पेच व्याघ्र प्रकल्पास पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 15, ग्रामसभेमध्ये ऐतिहासिक ठराव करून जातमुक्त गाव म्हणून घोषित झालेले महाराष्ट्रातील पहिले गाव कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सौदाळा. ग्रामसभेमध्ये ऐतिहासिक ठराव करून जातमुक्त गाव म्हणून घोषित झालेले महाराष्ट्रातील पहिले गाव हे सौदाळा हे गाव आहे. तर सौदाळा हे जे गाव आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. कुठे? अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सौदाळा हे गाव आहे. प्रश्न क्रमांक 16, रेड क्लिफ लाईन खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील सीमा दर्शवते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 भारत आणि पाकिस्तान. तर रेड क्लिफ लाईन ही भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमधील सीमा दर्शवते. तर भारत आणि म्यानमार या 2 देशादरम्यान इंडो बर्मा
बॉर्डर काय आहे? भारत आणि म्यानमार या दोन देशादरम्यान इंडो बर्मा बॉर्डर ही सीमारेषा दर्शवते. भारत आणि श्रीलंका दरम्यान पहा पाल्क सामुद्रधुनी. कोणती? पाल्क सामुद्रधुनी. भारत आणि श्रीलंका दरम्यान पाल्क सामुद्रधुनी ही सीमारेषा आहे. आणि भारत आणि चीन दरम्यान मॅकमोहन कोणते आहे? मॅकमोहन ही सीमारेषा आहे भारत आणि चीन दरम्यान. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोण आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष व सरसेनापती होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सुभाषचंद्र बोस. तर सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष आणि सरसेनापती होते. प्रश्न क्रमांक 18. माही बांगसवाडा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर माही बांगसवाडा हा जो अणुऊर्जा प्रकल्प आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान. कोणत्या? राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 19. आपल्या मानवी जठरात म्हणजेच पोटात कोणते आम्ल तयार होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा हायड्रोक्लोरिक आम्ल HCl. तर आपल्या मानवी जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होते. तर हायड्रोक्लोरिक हे जे आम्ल आहे तर ते अन्नाचे पचन करण्यासाठी आणि अन्नातील जीवाणू मारण्यासाठी मदत करते. प्रश्न क्रमांक 20. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात प्रथम पंचायत राज व्यवस्था ही लागू करण्यात आली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान. तर भारतातील राजस्थान या राज्यामध्ये सर्वात प्रथम पंचायत राज व्यवस्था ही लागू करण्यात आलेली होती. ही जी पंचायत राज व्यवस्था आहे तर ती पहा 2 ऑक्टोबर 1959 मध्ये. कधी? 2 ऑक्टोबर 1959 या दिवशी पंचायत राज व्यवस्था ही राजस्थान या राज्यामध्ये लागू करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 21. अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पहा ऑप्शन क्रमांक 3 विराग असा होतो. काय होतो? विराग. प्रश्न क्रमांक 22. भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 अप्सरा. तर भारतातील पहिली अणुभट्टी ही पहा अप्सरा या नावाने ओळखली जाते. तर अप्सरा ही जी अणुभट्टी आहे तर ती पहा 1956 मध्ये. कधी? 1956 मध्ये तुर्भी या ठिकाणी, जे की तुर्भी हे जे ठिकाण आहे तर ते मुंबई या शहरामध्ये आहे. तर तुर्भी येथे भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये कार्यान्वित झालेली होती. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी स्मॉल पॉक्स म्हणजेच देवी आजाराच्या लसीचा शोध करता कोण होता? म्हणजे स्मॉल पॉक्स या देवी आजाराच्या लसीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? तर कोणी लावलेला आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा एडवर्ड बेनर. कोणी? एडवर्ड बेनर या शास्त्रज्ञाने स्मॉल पॉक्स या आजाराच्या लसीचा शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 24. संगणक साक्षरता दिन कॅम्प्युटर लिटरन्सी डे केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 2 डिसेंबर. 2 डिसेंबर या दिवशी संगणक साक्षरता दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 25. ओझोन थर वातावरणातील कोणत्या थरात आढळतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 स्थितांबर. तर ओझोन थर हा पहा वातावरणातील स्थितांबर या थरामध्ये प्रामुख्याने आढळतो. तर ओझोन हा जो थर आहे तर तो सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणापासून पृथ्वीचे संरक्षण करतो. प्रश्न क्रमांक 26. महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 1917. तर महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह हा पहा 1917 या वर्षी केलेला होता. हा जो सत्याग्रह आहे तर तो बिहारमधील चंपारण येथे निळीच्या शेतकऱ्यासाठी महात्मा गांधींनी पहिला सत्याग्रह हा केलेला होता. प्रश्न क्रमांक 27. पुढीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही बांगलादेशाशी संलग्न नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मणिपूर. मणिपूर या राज्याची सीमा ही बांगलादेशाशी संलग्न नाही. तर मेघालय, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्याच्या सीमा या बांगलादेशाला लागून आहेत. प्रश्न क्रमांक 28. कोविड-19 साथीच्या रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी कोणत्या राज्याने युवा शक्ती कोरोना मुक्ती अभियान राबविलेले होते?
या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश. तर पहा कोविड-19 साथीच्या रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी मध्य प्रदेश या राज्याने युवा शक्ती कोरोनामुक्ती हे अभियान राबविलेले होते. प्रश्न क्रमांक 29 मिशन इंद्रधनुष्य ही योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर मिशन इंद्रधनुष्य ही जी योजना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 आरोग्य. कोणत्या? आरोग्य या क्षेत्राशी ती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 30 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते.